झाकून ठेवावं लागते, दरवाजा बंद करावा लागते। माता भगिनींमध्ये जगातले सगळ्यात जास्त कठीण काम आहे, पण तरी सुद्धा कीर्तन सुरू व्हायच्या 1 तास आधी उपस्थित आहेत। मला खूप वाईट वाटत होतं, आयोजकानं, बोलणाऱ्यानं, कोणत्याही माणसानं ऐकणाऱ्याचा अपमान करू नये। ऐकणाऱ्याचा अपमान करणं म्हणजे आपल्या डोक्यावर ब्रह्महत्येचं पातक लावून घेणं। तारतम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में। वेळ भरपूर झाला, फक्त 43 मिनिट कीर्तन आहे। किती मिनिट? 43 मिनिट। ऐकणाऱ्याची कॅपॅसिटी संपली की बोलणाऱ्यानं बोलू नये। आणि म्हणून तुमच्या प्रती पहिल्यांदा मी माफी मागतो की तुम्ही 1 तासापासून आले असाल। मी तर जेवलो नाही, म्हटलं लवकर सुरू होईल, पण ते म्हणे महाराज जेवून घ्या तुम्ही। सगळा वेळ झाला आणि आपण सगळे जण तरी सुद्धा बसून राहिले, त्याबद्दल धन्यवाद। माता भगिनी सगळे काम करून आल्या असतील, सगळ्यात जास्त काम तुमच्याकडे आहे। मी काही विचारलं तुम्हाला तर बोलसान का? तुम्ही बोलसान का? ग्रामपंचायतची मीटिंग घेसान पहिले, बोलसान ना? घरामध्ये कपडे धुवायचं काम, कपडे धुवायचे असले कोण धुते? माता भगिनी। आमच्या इकडे त्याले बाया म्हणतात, बाया धुतात ना। आपल्या घरामध्ये सोप्याच्या कवरा खराब झाल्या, सोप्याच्या कवरा कोण धुते? बाया। भांडे कोण धुते? बाया। माणसाले कोण धुते? अरे महाराजने तो गुगली टाकली हरभजन सिंग। बरं ठीक आहे, मला सांगा, संध्याकाळ झाली, दिवा लावायचा आहे, तुळशी जोड दिवा पेटवायचा आहे, दिवा कोण पेटवते? जोरात बोलत जा, कोण पेटवते? बाया। संध्याकाळी जेवणाची वेळ झाली, गॅस कोण पेटवते? बाया। आणि सगळंच्या सगळं घर कोण पेटवते? तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि यायच्या जवळ एवढी ताकद आहे। महाराज झाकीवाले मामा, मला एक जण म्हणे, महाराज लग्न व्हायच्या अगोदर माणूस वाघ असते, लग्न झाल्यावर काय होते? म्हटलं वाघच राहते। बयाळ हा म्हणे, कोण तुम्हाला एवढे पैसे देते कीर्तनाचे? लय चांगलं कीर्तन करता म्हणते। लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, असं कसं काय? काही ना काही बदल होत असेल ना? म्हटलं काही बदल होत नाही। नाही बरोबर सांगा म्हणे। म्हटलं होते बदल। म्हणे कोणता? म्हटलं काही नाही, लग्नाच्या आधी तो सिंगल वाघ असते, लग्न झाल्यावर त्या वाघाच्या अंगावर दुर्गा देवी बसते। आता नवरात्र उत्सव येऊन राहिला ना, दुर्गा देवी जिकडे जिकडे जाय म्हणे तिकडे तिकडे जाते तो। म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे। बसली सशी का स्वस्त भगिनी, एक शब्द लक्षपूर्वक ऐका। तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी। बसली सशी का स्वस्त भगिनी, ललकारी। तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी। माता भगिनीचा पावर आहे काय? आपलं जीवन काही जन्माला येऊन लग्न करून 2 लेकरं जन्माला घालण्याकरता झालेला नाहीये। 1500 रुपयामध्ये लाडकी बहीण बनू शकते एखादी, पण या देशातली बहीण संरक्षित बनवायची असेल, या देशातली माता निर्भय बनवायची असेल, शासन कोणत्याही पक्षाचं येऊ द्या, संत विचाराशिवाय तुम्हाला पर्याय नाही। तुम्हाला निर्भय फक्त संत बनवू शकतात। तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, तुझ्या
ऐका, कारण माणूस जर बिघडला तर फार जास्त बिघडत नाही, याचा अर्थ उद्यापासून सगळे बिघडू नका. पण माता भगिनीला संस्कृत मध्ये स्त्रीला दुहिता म्हणतात. दुहिता म्हणजे दोन घराचं हित करणारी. एक आई जर दुष्परिणामकारी संस्कार देणारी घडली तर समाजाचं नुकसान होते. हो, काय नुकसान होते? एक आई जर संस्कारहीन असेल तर तिचे लेकर, तिच्या माहेराकडचे तिचे भाऊ आणि सासरकडची सगळी मंडळी यांचे संस्कार निघून जातात. पण एक स्त्री जर शक्तिशाली असेल, बुद्धिवान असेल, हा जो इथं प्रतिमा लावलेली आहे, फोटो लावलेला आहे, ही का आईनं सत्संस्कार केले त्याचा परिणाम आहे. वन गुड मदर बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. एक आई जर शिकली बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. 1000 मास्तर लोकांचं काम करते. लोक म्हणते शिक्षक समाजाचा कणा. शिक्षक समाजाचा कणा नाही आहे. शिक्षकाच्या अगोदर त्या शिक्षकालाही जन्माला घालणारी आई हे समाजाचा कणा आहे. म्हणून राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. मयाच गुणे मातृदेव भव, वेदाने आरंभीच केला गौरव, नररत्नांची खान पूर्व मातृजाती म्हणून या. माय जर चुकीची वागली तर संस्कार पूर्ण घराचे बिघडतात. आणि म्हणून तुमच्या माता भगिनींना वंदन आहे. या माता भगिनीच्या गर्भातून जो मुलगा जन्माला येतो त्याला आज माणूस बनवण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी भजन लिहिलं, तेच सेवे करताय. माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या. भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या. भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. आज माणसाला माणूस बनवण्याची गरज आहे. मगाशी आमच्या काकांनी तो उल्लेख केला. इथं परवाच्या दिवशी 2-4 दिवस आधी, 15 दिवस आधी जे काही असेल ते धमाका झाला. धमाका आजही बी धमाकाच आहे. फक्त त्या धमाक्यानं माणसाचं डोकं उद्ध्वस्त होते आणि संतांच्या विचाराच्या धमाक्यानं आपलं जीवन बनते. लक्षात घ्या, बार मध्ये जाणं वाईट नाही आहे. आता लोक खुर्चीवरले आयोजकाकडे पाहून राहिले, या बोहार तोंड्या महाराज आणला. उद्या पत्रकार छापतीन, कीर्तनकाराने सांगितलं बार मध्ये जाणं वाईट नाही आहे. मल्लिक महाराज, पण बारचे 2 रस्ते आहेत. एक बियर बार आहे, तिकडे जर गेला तर खलास होते. पण दुसरा बारच आहे, त्याचं नाव संत दरबार आहे. तिकडे जर माणूस गेला तर माणसाच्या जीवनाचं सोनं होते. आणि म्हणून संत दरबार म्हणजे साधू नाही आहे. संत दरबार म्हणजे भगवे कपडे, धोतर. याले काय लागते? हे 250चं धोतर, 250चं शर्ट, 250चा फेटा किती झाले? बोल ना, तुम्हाला का संस्कृतचे श्लोक विचारून राहिलो? 750. 15 रुपयाची अष्टगंधाची डबी किती झाले? 785. 765. 25 रुपयाची माळ किती झाले? घ्या भागून. मोबाईल खायला घेतले 50-50 हजाराचे. हिशोब 500चा येत नाही. 800 रुपये खर्च लागते फक्त. किती? 800 रुपयात माणूस साधू बनते. आता साधू बनून राहिले ना, जो तो उठला सुटला तो म्हणते मी कीर्तनकारच बनतो. आणि आता पहिले महाराज लोकांचं एका टिक्क्यात भागे, आता आमच्या महाराज लोकांचं एका टिक्क्यात भागत नाही. आडवा उभा इकून तिकून साऱ्या पट्ट्यास. त्याले पाहिलं की असं वाटतच नाही महाराजाला, असं वाटते ताडोबाच्या जंगलातून पट्ट्याचा वाघच आला. राष्ट्रसंतांचा विचार ऐक जा. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू मान साधू नाही रे बाबा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही. ये जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा. भारती ही लंगोटी नद्या की दिसे मोठा
माणसं एकदम येत नाहीत, मला माहित आहे. लय लोक हुशार झाले. पहिले कीर्तन कोणाचं आहे त्याला फेसबुकवर सर्च मारते, मग युट्यूबवर सर्च मारते, मग इंस्टाग्रामवर सर्च मारते. ऐकायच्या लायकीचा वाटला तर येते. सबसे कातील गौतमी पाटील म्हटलं की मग रनी पडते. जमाना जो हुशार झाला त्यांना माझा ज्यांच्या कानापर्यंत आवाज जाते त्यांना सांगणार. कीर्तनाला सुरुवात झाली, लोक लय हुशार झाले. मला पहिले महाराजची टेस्ट पाहू म्हणते, म्हणजे पनीर मध्ये आमच्या मध्ये काही फरक नाही ठेवला लोक. आणि टेस्ट पाहिल्यावर चांगला वाटला तर मग येते, नाही तर तिथूनच ऑल द बेस्ट देते आणि घराकडे जाते. ऐका, या कीर्तनातला पाव मिनिट सुद्धा तुमचा वाया जाणार नाही. राष्ट्रसंतांचे शब्द आमचे सुसेन भाऊ वाडई, फार सुंदर. तुमचं नावच एवढं इंटरनॅशनल नाव आहे. हे तुमच्या जिल्ह्यातलं नाव वाटते का तुम्हाला? जोसेस हे नाव ठेवाले त्याच्या वडिलांची हिंमत मानावा. त्यांनी फार सुंदर सांगितलं की हे काजू बदाम कोणाकोणाले पस्तीन माहित नाही. हे राष्ट्रसंतांचे विचार, संतांचे विचार म्हणजे काजू बदाम आहे. ते पचवायला ताकद लागते अंगात, आणि एक वेळ जर पचले तर माणसाची तब्येत बनते. शब्द ऐक जा, ज्याचे प्लॅस्टिकचे हलके कान आहेत त्याला पचणार नाही, ते घराकडे गेले तरी काही हरकत नाही. पण ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी शब्द पचवून घ्या. जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, भारती ही लंगोटी त्यागी दिसे मोठा, भारती लंगोटी त्यागी दिसे मोठा, श्वानाच्या अंगावर भगव्याच्या छटा, श्वानाच्या अंगावर भगव्याच्या छटा, साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे बाबा, हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही. या देशामध्ये बाहेरून साधू बनवायचं असेल खर्च कमी आहे. आणि हे एका तुकडोजी महाराजांनी नाही लिहिलं. काही काही बुवा लोक भेटतात आम्हाला कार्यक्रम झाल्यावर, का तुम्ही काहून असे बोलले, तुझ्याही बुवानं तेच सांगितलं. जगातला कोणताच संत वेगळे विचार सांगत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत, नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे, भस्म उधळणे नवती संत, नवती ते संत धरिता भोपळा, पांघरती वाकळा नवती संत, तुका म्हणे नाही निरसला देह, तोवर अवघे संसारिक. त्यानं भोपळा धरला, राख लावली, भगवे कपडे घातले, फेटा बांधला म्हणजे साधू होत नाही. या जगातला एकमेव साधू, उदाहरण द्यायचं झाल्यास कर्मयोगी गाडगे बाबा. ट्रक भरलेला आहे लुगड्यानं, आणि गाडगे बाबाकडे त्यांची स्वतःची मुलगी आली, सख्खी पोरगी. गाडगे बाबा असं ट्रक मधलं लुगडं काढून समोरच्या बाईला देत होते. हजारो बायांना लुगडे वाटत होते. स्वतःची पोरगी आली आलोका नावाची, आणि गाडगे बाबांना असा डोळ्यावर हात ठेवला, आणि त्यांची स्वतःची सख्खी मुलगी म्हणते, बाबा मला ओळखलं का मी कोण आहे? गाडगे बाबांना डोळ्यावर हात ठेवून पाहिलं, नाही ओळखलं. कोण आहेस तू? बाबा मी तुमची पोरगी आहो ना, आलोका नाव आहे ना माझं. हजारो बायांना लुगडे, हजारो बायांना लुगड्यांचा वाटप करत आहे तुम्ही, एखादं लुगडं मलाही द्या ना. गाडगे बाबा म्हणते, आलोका आहेस का तू? त्या ईश्वरानं, त्या देवानं तुले दोन हात दिले का बाई? हो बाबा. त्या देवानं तुला चालण्याकरता पाय दिले का? हो बाबा. तुला कष्ट करता येतात का बाई? हो बाबा. मग शेतामध्ये जाऊन निंदन कर, खुरप न कर, कष्ट कर. आणि कष्टाच्या पैशानं साधं लुगडं नाही, जरीच्या काटाचं लुगडं घाल. पण या ट्रक भर लुगड्यातलं एक लुगडंही तुला भेटणार नाही, कारण हे अंध अपंग लुळ्या पाळ्या बांगड्यासाठी आणलेले लुगडे आहेत. याला संत म्हणतात. ज्याले शाला देते लोक, काही काही महाराज लोक जवळ एवढ्या शाला जमा झाल्या, मेल्यावर त्याला लाकडं टाक्याचं कामच नाही, शालीतच जैते तो. माया घरी 6 कपाट भरले शाला. किती? 6 कपाट. होलसेल दुकान लावायचं तर शालीचं शोरूम टाकू शकतो मी. काही काही महाराज लोक जवळ एवढ्या शाला झाल्या की जायला तर त्याच्यात मरू शकते, पण एका माणसाला त्याला जवळची शाल द्यावं वाटत नाही.
यानं किती ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी केल्या तर तो साधू बनू शकत नाही। जो देना जानता है वही साधू बनता है और जो सिर्फ लेना जानता है वो साधू के रास्ते में चल भी नहीं सकता। म्हणून आज या देशाला जन्माला आलेलं जे लेकरू आहे त्याला बाहेरून आकार देण्यासाठी लाखो माणसं आहेत, पण त्याला आतून घडवण्याकरता संस्काराची गरज आहे। हा मुद्दा सांगत आहो मी तुम्हाला। या देशामध्ये माणूस जन्माला येत आहे, किती माणसं जन्माला येत आहेत? 7:30च्या बातम्या जर तुम्ही पाहत असाल, आता न्यूज 24 एबीपी माझा, पण 7:30च्या सरकारी चॅनलच्या बातम्या जर पाहिल्या तर बातमी देणारी नमस्कार मी उत्तरा केळकर त्याच्या अगोदर असे आकडे फिरतात आणि ते आकडे एवढ्या जोरात फिरतात, बरोबर 7 वाजले स्टॉप वॉच मध्ये किती बाई येते आणि बातम्या देते, ते आकडे जेवढ्या स्पीडनं फिरत आहेत त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त लेकर या जगात जन्माला येऊन राहिले। किती लोकसंख्या वाढली भारताची, एवढी लोकसंख्या वाढली की जिकडे जा तिकडे माणसं, सगळ्याच जागेवर गर्दी आहे। एक जागा सोडून फक्त देवा धर्माचं कार्य, बाकी सगळे इकडे मंदिरांमध्ये सोडली तर गर्दीच गर्दी आहे। कुठून आले एवढे माणसं? एवढे माणसं झाले भारत देशात, एवढे माणसं झाले, एवढे जीव जन्माले आले। भारतातलं एक पोरग शिकून अमेरिकेत गेलं आणि मोठं वैज्ञानिक बनलं। त्याला 2 सोबती होते, एक चीन मधलं होतं आणि एक फ्रान्स मधलं होतं। तिघही जण विमानात बसले। त्या विमानात बसल्यानंतर पैशावाले माणसं तिघच्या तिघही संशोधक शास्त्रज्ञ काय करा, त्या फ्रान्स वाल्यांनी सांगितलं की आमच्याकडे टेक्निक लय आहे, हे मशीन पहा केवढ्याची आहे, 4 कोटीची मशीन। केवढ्याची? 4 कोटीची मशीन। असं विमानात बसला होता, अशी उचलली मशीन आणि बाहेर फेकून दिली। बाहेर फेकल्याबरोबर या दोघांना नवल वाटलं मामा, एवढी मोठी 4 कोटीची मशीन बाहेर फेकून दिली। त्याले पाहून दुसऱ्याले जिद्द चढली। माणसं मोठालं मकान स्वतःसाठी राहिले नाही बांधत, शेजारच्याचे बंगले त्याले सैन होत नाहीत म्हणून बांधतो। यानं 4 कोटीची मशीन फेकली। मग ते चीनवालं होतं, त्या चीनवाल्याने एक रोबोट आणला होता एवढा। आता रोबोट आले का नाही आजकाल, ते अलेक्सा आली, पैशावाले गाडीत बसल्याबरोबर म्हणते ए सुझुकी ओपन सनरे, तसं रोबोट आणलं त्यानं बोलणार। त्यानं सांगितलं हे रोबोट केवढ्याचा आहे, ते म्हणत केवढ्याचा आहे, तो म्हणे 4 कोटीचं नाही, तू या जेवढ्या कोटीची मशीन आहे सुहासराव त्याच्या दुप्पट किमतीचा आहे, म्हणजे 8 कोटीचा। 8 कोटीचा रोबोट धरला आणि विमानाच्या बाहेर फेकून दिला। मग आता कोण राहिला विमानात? तुम्ही गेलते काय सरांडीतून? विमानात माणसं किती होते? 3। एकानं काय फेकलं? मशीन, दुसऱ्यानं रोबोट। आता किती उरले विमानात? 1 जण। तो एक कोण्या देशाचा होता? भारताचा। तो टेन्शन मध्ये आला, म्हणजे यानं 4 कोटीची मशीन फेकली, त्यानं 8 कोटीचं रोबोट फेकलं। ती लोकांचं राहिलं भारतातलं, आणि त्यानं ते फ्रान्स मधलं जे बसेल होतं ते शास्त्रज्ञ त्याचं गचळलं पकडलं आणि त्याला विमानाच्या बाहेर फेकलं। आता याचं पाहून ते दोघं जण अजून टेन्शन मध्ये आले, म्हणे यानं मशीन नाही फेकली, काही नाही फेकली। तो दुसरा उरलेला एक जो होता पायलट जो होता तो म्हणे का रे वा, यानं 4 कोटीचं फेकलं होतं, त्यानं 8 कोटीचं फेकलं होतं, तो माणूस कोण फेकला? तो म्हणे आपल्या देशातली माणसं एवढे आहेत की किती काही फेकलं तरी काही वांदा। माणसं एवढे पैदा झाले, पण ते जन्माला आलेले माणसं माणसंच आहेत का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे। म्हणून तुकडोजी बाबा म्हणतात माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला, माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला। सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी आहेत, प्रायव्हेट दवाखान्यात डिलिव्हरी आहेत, डॉक्टर जिकडे तिकडे झालेले आहेत। हजारो लाखो कोटी, 40 कोटी होती आता 140 कोटी झाली, एवढी जनसंख्या झाली। पण तुकडोजी महाराज माणूस मागताना प्रभू भीक मागते हे का म्हणत असतील?
कारण तो आकारानं माणूस दिसते पण विचारानं मात्र तो माणूस बनायचा राहिलेला आहे. म्हणून 3.5 वर्षाच्या पोरीवर 70 वर्षाचा म्हातारा अत्याचार करतो. या व्यासपीठावरून सांगताना लाज वाटते. पूर्वीच्या काळामध्ये तरुण मुलगी जर घरी असेल, माय अशी शेजारच्या तरुण पोराकडे जात होती आणि सांगत होती, बाळा मी पवनीहून बाजाराहून येते, बाली एकटी आहे घरी, जरा लक्ष ठेव. तरुण पोराला तरुण पोरीवर लक्ष ठेवायचं सांगत होती. तिच्या मनात विश्वास होता की हा पोरगा माझ्या मुलीवर शेजारच्या पोरीवर लक्ष ठेवेल. आज एवढूशा पोरीला कोणासोबत पाठवायचं असेल तर मायच्या काळजाला चटके लागतात. ही या देशाची अवस्था आहे. आज ज्या देशामध्ये रात्रीच्या काळ्या घनघोर अंधारामध्ये देखणी सून पेश केल्यानंतर सुद्धा तो शैतानासारखा बोलायला लागला. त्यांचा मावळा राजे देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं, एवढी सुंदर स्त्री तुमच्या करता आणली. नजराना पेश आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा महात्मा आजपासून 450 वर्ष अगोदर म्हणतो, अरे स्त्री ही आपली असो का दुश्मनाची असो, ती मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे. साडी चोळी आणा आणि तिचा सत्कार करा. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं सोनं, त्या स्त्रीला पाहून आई वदला राजा तो शिलवान. अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया. याने जीवन म्हणतात. भगवा टिक्का लावला, दाढी वाळवली, जय भवानी जय शिवाजी नाही. हे अंदरचे माल आहे. याच्यात माणूस पण पाहिजे. आज देशाची ती परिस्थिती बिघडलेली आहे. माणसं बाहेरून पाहायला माणसासारखे दिसतात पण आतून मात्र ते माणूस बनायचे राहिलेले आहेत. लक्षात घ्या. आणि माणूस बनवण्याचं शिक्षण नाही आहे. शाळा उघडल्या, एवढाले घरातले झाकणं शाळेत चालले. मोठी शिशी असते, दिले काय असते वरून झाकण. अशा मोठाल्या शिष्या घरी बसेल असतात आणि लाईने लाईने झाकणं शाळेत निघतात सकाळी. आता नवीन फॅशन आली कॉन्व्हेंट. मम्मी पप्पा झाले नाही त्याला आपलं पोट्ट कॉन्व्हेंट मध्ये टाकावं वाटते. माय वॉटर बॅग पकडते, बाप स्कूल बॅग पकडते, पोट्टचा हात हलवत चालते. त्याला वाटते आता शाळेत गेलं की दुपारच्या सुट्टीत कलेक्टर बनूनच येते. ते शाळेतही जाते, इंग्लिशही शिकते. ऐका, आमच्या ड्रेसकडे पण काही काही जणांना वाटते, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, मी अत्यंत जबाबदारीनं बोलत आहो. आय एम नॉट अळानचोट कीर्तनकार. आय एम MA, MPhil, नेटसेट, PhD, MBA, NDDY सर्टिफिकेट कोर्स, लिंग्विस्टिक सायन्स. 1,65,000ची नोकरी सोडून कीर्तनकार बनलेला माणूस आहोत. रिकाम्या गप्पा करायला हिंडून नाही राहिलो गावोगावी. या चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि भारतापासून नेपाळपर्यंत बाहेर देशामध्ये, बाहेर राज्यामध्ये सर्वत्र फिरून माझ्या लक्षात आलं, लाखो डिग्र्या कमवा तुम्ही आणि भिंतीवर चिटकून ठेवा. हजारो करोडो रुपये कमवा आणि बँकेमध्ये जमा करून ठेवा. लाखो डिग्र्यांमध्ये तुम्ही इंग्लिश बोलणं शिका, हिंदी बोलणं शिका. कोणती लँग्वेज, एनी लँग्वेज, कोणतीही भाषा शिका. पण संतांनी लिहिलेल्या शब्दाला, एका शब्दाला तुमच्या हजारो डिग्र्या ओवाळून टाकल्या तरी त्याची सर येणार नाही. ही ताकद आहे. आणि ही ताकद लोकांना समजली नाही म्हणून त्यांना वाटते की शाळेत गेलं की माझं पोरग बने. मग पोट्टे शाळेत चालले कॉन्व्हेंट मध्ये. कॉन्व्हेंट वाली बाई कविता शिकून राहिली. अबे में डबा डबे में चाबी तू मेरी भाभी. एका पोट्ट्याला मी म्हटलं हे जमली नाही बाबू, दुसरी कविता म्हणतं. ते म्हणे अबे में डबा. मी म्हटलं झाली ना बे, ते आहे का आता खरी? म्हणे नवीन वर्जन आहे ना आज ब्ल्यू आहे. म्हणे अबे में डबा डबे में जोकर तू मेरा नोकर. ज्याच्या लहान पोराला कविता शिकून आपलं मन रिजवून आपलं पोरग खूप शिक्षण घेत आहे असं वाटत असेल, त्यानं पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात जाऊन पहा. 4 कोटीच्या बंगल्यामध्ये म्हातारा म्हातारी राहते, त्याला केअरटेकर ठेवेला आहे. तुमच्या इकडे ती दुरावस्था अजून आली नाही. महान भाग्यवान आहात तुम्ही. केअरटेकर म्हणजे 25,000 रुपये महिन्याचा माणूस घराचं कुलूप उघडते, मायबापाले हिंड्याले पाठवते,
नोकर 15 मिनिटांना अजून घरात बसा म्हणते, घराले कुलूप लावून घेते. ज्यानं आपलं पोरग डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवलं, परदेशात नोकरी करायला पाठवलं, ते मायबाप काचातून रस्ता टुकुर टुकुर पाहतात. मी पुण्याला शिकायला होतो तर फुटपाथवरून पाहिलं, एक म्हातारा पाहत होता. म्हटलं आजोबा काय झालं? म्हणे माझा पोरगा फ्रान्स मध्ये डॉक्टर आहे, मुलगी रशियामध्ये इंजिनियर आहे. पण आम्हाला कोण्या माणसासोबत 4 गोष्टी करायच्या असतील तर दरवाजाच्या बाहेर जाता येत नाही, जोपर्यंत नोकर येत नाही, कुलूप उघडत नाही. काय जीवन बनलेलं आहे महाराज. आपला पोरगा शाळेत जाऊन पैसे कमवू शकते, आणि पैसे कमावणं वाईट गोष्ट नाही आहे. तरुण पोरांना सांगतो, जो भागवतकार, कीर्तनकार कीर्तनातून भागवतातून सांगत असेल पैसा हा नश्वर आहे, अजिबात कमवू नका, बयाळ बेलणे आहे तो 1 नंबरचा. खूप पैसे कमावले पाहिजे माणसानं, एवढे पैसे कमावले पाहिजे, एवढे पैसे कमावले पाहिजे, पसंत आलेली वस्तू विकत घेण्याची औकात आपली झाली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल साधा काय वापरायचा, आयफोन वापरायचा ना, उद्या ना 1.5 लाखाचा. पण कमावलेला पैसा हा खिशात ठेवा. तरुण पोरांसाठी कमावलेला पैसा हा पंजाब नॅशनल बँक, SBI बँक, ATM मध्ये भरून ठेवा. कमावलेला पैसा खिशामध्ये भरून ठेवा. कमावलेला पैसा ज्या दिवशी खिशातून तुमच्या डोक्यात जाईल आणि त्या पैशाची हवा तुमच्या डोक्यात शिरेल, त्या दिवशी तुमच्या जिंदगीचा धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, हा पैसा जर तुम्ही चुकीच्या दिशेने कमावला नाही तर पैसा म्हणजे जहर, शांतीनं लाभ दे क्षणभर, मानवासी बनवतो वानर चंचल चित्त करून या. 4-4 कोटीच्या बंगल्यात राहणारे माणसं पाहिले मी. कॅबिनेट मंत्रीच्या घरी मुक्काम केला. मुख्यमंत्र्यानं, 2 मुख्यमंत्र्यानं या पायावर डोकं टेकवलं. बाहेरून जे आपल्याला आनंदित दिसतात ते रात्री 11 वाजता लाईट बंद केले की रडतात. राजू साहेब तुम्ही का रडता? हा मोठा महाल, मोठं झुंबरन, 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी फक्त लोकायले पाहायले बरी वाटते, पण माझ्या मनाला समाधान वाटत नाही. डाल्यानं पैसा कमावला, करोडो रुपये कमावले, पण रात्री नीट झोप लागत नाही. गाडी किती लाखाची आहे? 50 लाखाची. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध धानाच्या शेतीवर कामाले जाणारा सरांडी बुजुर्ग मधला एखादा म्हातारा आहे, त्याची सायकल 850 रुपयाची आहे, जुनी. 850 रुपयाच्या सायकलवर पायडल मारते, बुडीले मध्ये चाल बस जाऊया, डबल सीट ग लांब लांब लांब. 50 लाखाच्या फॉर्च्युनर मधला सुखी आहे का 850च्या सायकल? कारण याची गाडी 50 लाखाची आहे, पण यानं जर इकडल्या काचातून पाहिलं तर त्याची रंबा तिकडल्या काचातून पाहिजे. गाडी महाग आहे, पण कमावलेला पैसा जर समाधानातून कमावलेला नसेल तर आनंद भेटत नाही माणसाला. म्हणून पैसा कमवा, खूप कमवा, पण इमानदारीनं कमवा. आणि आज शिक्षणाच्या माध्यमातून फक्त पैसा कमावण्याचं माध्यम म्हणून शिक्षणाकडे पाहिल्या जात आहे. म्हणून हरामीच्या कमाईनं आपलं घर भरवणारे माणसं रात्रीच्या वेळेला रडायला लागलेले आहेत. ऐका तरुण पोरांनो, एक वाक्य सांगतो, मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो, मी कोणाच्या बापाला भेट नाही. आज समाजामध्ये कीर्तन हे मनोरंजनाचं साधन बनलेलं आहे. मी मनोरंजनासाठी कधीच बोलत नाही. एक एक शब्द असा टिपून घ्या, राजहंसासारखा काळजावर कोरून घ्या. तरुण पोरानं खूप पैसे कमावले पाहिजे, पण पैसा कमवत असताना इमानदारीचं काम करा. शेतावर जा, कष्ट करा. गॅरेजवर जा, मेकॅनिकलचं काम करा. मेकॅनिकलच्या हाताखाली पाणी द्यायचं, हेल्परचं काम करा. कष्टाचा पैसा कमवत असताना, भारतजी, कष्टाचा पैसा कमवत असताना माणसाचे हात काळे झाले तरी चालतील, पण बेईमानीच्या कमाईनं आपलं तोंड काळं नाही झालं पाहिजे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी बेईमानीच्या कमाईनं तुमचं तोंड काळं होईल, त्या दिवशी सगळ्या जगाला तुम्ही धोका देऊ शकता, पण स्वतःला धोका देऊ शकत नाही. रात्रीच्या वेळेला झोपायला जात असताना, आता परवा एक जण मला भेटले, मोठा माणूस, म्हणे महाराज मला झोप लागत नाही, झोपीच्या गोळ्या खा लागतात. ह्या झोपीच्या गोळ्या बंद कशा होतील? म्हटलं पुढच्या हप्त्यात तुला झोपीच्या 2 गोळ्या सुरू होतील. डाव्या कडावर झोपायचं असलं तर लाल गोळी खात जाय,
उजव्या कळार झोपायचं असलं तर पिवळी गोळी खात जाय. तुला झोप येत नाही, झोपीसाठी गोळ्या खा लागतात. कारण मनाला समाधान होईल, मन निरागस निश्चिंत होईल. दिवसभर जगलो, 4 लोकांचं भलं केलं, ही भावना तुझ्या मनात येत नाही, म्हणून झोपीच्या गोळ्या खा लागतात. ही परिस्थिती आहे. शिक्षण हे पैसा कमावण्याचं माध्यम आहे, म्हणून त्याच्यातून माणूस घडत नाही. ऐका, शाळेमध्ये पोरं चालले, जे मास्टर लोक शिकवत आहेत. आय एम ऑल्सो असिस्टंट प्रोफेसर ऑफ सिनियर कॉलेज. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये लेक्चररशिप केलेला माणूस आम्ही. सिनियर कॉलेजची स्टार्टिंग 79,800 रुपये पगार आहे. 1,65,000 फर्स्ट प्लेसमेंट नंतर. शाळेमध्ये जे पोरं चालले ते शिक्षण घेत आहेत का माणूस बनण्याचं? बोला ना. माणूस बनण्याचं शिक्षण कोण्या शाळेत आहे? कॉन्व्हेंट मध्ये कविता आहेत त्याले. पहिल्या वर्गापासून 7व्या वर्गालो जिल्हा परिषद मध्ये शिक्षक शिकायला चाललं. किती दिवस शिकून राहिलं? 70 हजाराचे जे मोबाईल विकत घेतले खिशातून ते बाहेर काढा. तुम्हाला हिशोब सांगतो थोडक्यामध्ये. एका वर्षात दिवस किती आहेत? बोला. माया कीर्तनात बोललं तर काही लाईट बिल शिल्लक येणार नाही पुढच्या महिन्यात. 365. या 365 दिवसात ज्या पुट्ट्याला शाळेत पाठवून तुम्हाला वाटते की तो शिक्षित बनत आहे, तो शाळा किती शिकत आहे? 365 दिवस झाले, त्याच्यातून 2 महिने उन्हाळ्यात सुट्ट्या असतात, ते 60 दिवस कमी करा. 30 दिवसाचा 1 महिना पकडा साधा. 2 महिने 60 दिवस, 30 आणि 30 60 वजा करा. किती उरले ते मनातल्या मनात ठेवा. 15 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या वजा करा. 3 दिवस कलेक्टरच्या अधिकारातल्या सुट्ट्या वजा करा. 3 दिवस राऊंड टेबल मीटिंग सुट्ट्या वजा करा. 12 अर्जित रजा वजा करा. 10 किरकोळ रजा वजा करा. शिक्षकाचा पाय लचकला, लग्न आहे, काम निघालं, त्या 16 सुट्ट्या वजा करा. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, तुकडोजी बाबा, गाडगे महाराज, शिवजयंती, साऱ्या एकूण 22 सुट्ट्या वजा करा. या 365 दिवसामध्ये 52 शनिवार येतात, 52 रविवार येतात. रविवारी शाळा नसते, म्हणजे 52 दिवस वजा करा. याच 365 दिवसात 52 शनिवार येतात. शनिवारी हाफ डे शाळा असते. 52 भागेला 2 इज इक्वल टू 26. 26 दिवस वजा करा. जेवढे दिवस उरले तेवढ्या दिवसात मास्तर आला का रातभर शिकवत बसते काय? एक मास्तर शासनाच्या धोरणानुसार सरासरी 4 तास शिकवते, 5 तास शिकवते. 5 तास जर धरले तर 24 तासाचा 1 दिवस, म्हणजे 24 तासाचा दिवस व्हाले त्याला किती दिवस शिकवा लागते? 5 दिवस शिकवा लागते. आता सगळा हिशोब करा, सगळी टोटल. तुम्हाला एकाला बारीक सांगू का राहू देव? सांगू का राहू देव? सांगा ना, का फुकट आले का म्हणा? या 365 दिवसात तुमचं पोरग, ऐका, तुमचं पोरग 5,000 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घे जा. हे कीर्तन संपल्यानंतर कोणता बाप तुम्हाला सांगणार नाही कीर्तनावाला. या 365 दिवसामध्ये तुमचं पोरग ज्या शाळेत चाललं तिथं फक्त 19 दिवस शाळा शिकते. किती? 19 दिवस. आणि त्या 19 दिवसामध्ये वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत गेला तना. पुऱ्या शिक्षणाची खिचडी झाली. म्हणून पोरग ग्रॅज्युएट होऊन राहिलं पण त्याला नावाचं स्पेलिंग लिहिता येत नाही. पोरग पोस्ट ग्रॅज्युएट होऊन राहिलं पण त्याला सांगितलं 4 पावणे पुढे बोल. शरम वाटते त्याला. आज देशामध्ये हाताला काम नाही म्हणून तरुण पोरं रडायला लागले. कारण ज्या शाळेत शिकला त्या शाळेनं पुस्तकं दिले, त्याला कागद दिले, कागदाच्या डिग्र्या दिल्या, पण काळजाचं शिक्षण दिलं नाही. ते देण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारात आहे. ते सांगतात आज या देशात काय अवस्था आहे. वीरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणानो अमुचा. 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 जागृत व्हा तरुणानो. सुळसुळाट हा सा
आहे काय अवस्था आहे. या देशामध्ये सगळा सुळसुळाट निर्माण झालेला आहे. धर्म नीती ही दलित दला परी भारत भूची झाली. भक्ती मुक्तीचे सोंग पसरले दुर्बरता करी आली. अमुच्या जागृत व्हा तरुणांनो. संध्याकाळी 7 वाजले की प्रत्येक गावातले, तुमच्या गावातनी मला खूप आनंद झाला. मला वाटते किती लोकसंख्या आहे आपल्या गावाची? 3-4 हजार. मला वाटते तुमच्या गावातलं कोणीच दारू पित नाही. वाव लोक बरोबर आहे ना. एकही जण मला दिसला नाही. नाही तर आम्ही गावागावात पाहतो असा 12 फुटाचा रस्ता बांधला सरपंचानं. निधी आला तिकून, मोठाले वटे बांधले, पण चालणारे असे लेझिमच हातात लेझिम नसते त्याच्या, पण डोलते लेझिम वाल्यासारखाच. पहिलं पाऊल अति, दुसरं पाऊल मंदात, तिसऱ्या पावलाले गटारीत गेल्यावर म्हणते सरपंचानं रस्ता आखूड बांधला. त्यानं रस्ता बरोबर बांधला तर पाणी कमी टाकला. चालण्याचं भान नाही. आणि तुम्हाला खरंच सांगतो, डॉक्टर ताई या ठिकाणी बोलल्या, त्या बुलढाणा जिल्ह्याच्या आहेत. त्यांनी सांगितलं आमच्या ताईच आहेत त्या. बुलढाणा अकोला भाऊ आहेत. आमच्या इकडे एक शब्द आहे अकोला जिल्ह्यामध्ये, बोहार तोंड्या. कोणता शब्द आहे? बोहार तोंड्या. बोहार तोंड्या म्हणजे ज्याचं तोंड पाहिलं की चांगलं कीर्तन बिघडून जाते, त्याले म्हणते बोहार तोंड्या. काही काही पहा तुम्ही कीर्तनात येऊन बसते फक्त असं. आपण हास्याची गोष्ट सांगितली हसत नाही. बरं एखादे काही हसले तर एवढंच हसते फक्त. आपण रळ्याची गोष्ट सांगितली रळत नाही. असे भोकचे डोळे करून पाहतो. असं वाटते कंबरचा दुपट्टा सोडा, पाठीवर फवाऱ्याचं पंप घ्या, असा फवारा मारा. त्याला आमच्या इकडे बोहार तोंड्या म्हणते. एक जण, मी रात्री 1:30 वाजता घरी गेलो. आमचं रोजच आहे हे. तुम्हाला नवई आहे कीर्तनाची. आज 76 दिवस झाले घराच्या बाहेर आहो मी. मधात 2-4 चक्रा मारल्या घरी. पाण्यामुळे काही कार्यक्रम रद्द झाले, तुमचाही रद्द झाला. आम्ही तर सोडला होता पिच्च्या. हे म्हणे डबल मारा, पैसा किती काही लागू द्या म्हणे, कीर्तन तर तुमचंच ठेवा. म्हणून हा योग आला. रात्री 1:30. आमचं रोजच हा. इसगाव के उसगाव, भिकारी को 40 गाव. एक दिवस मी रात्री 1:30 वाजता घरी गेलो. रातचे 1:30 वाजता एक जण दारू पिऊन आला. अशी रातचे 1:30 वाजता असा आराम करायला गेलोच तर माझ्या कानावर आवाज आला. त्या सगळा गाव शांत, कॉलनी शांत. ते रातचे 1:30 वाजता म्हणे कावो, तुमच्या इकडे कसे मस्त भाषा आहे. अजी, कौंजी, कायलेजी, पार्लेजी, मोन्याको. आमच्या इकडे अजी गिजी काहीच नाही. कायले बे, कौन बे, काय बे, जाणं बे, घेणं बे. आमच्या इकडे डायरेक्ट भाषा आहे. तर मग ते नवरा तिले म्हणायला लागला, आणि कावा तू येणी एवढी लंबी कशी काय झाली? रातची 1:30 वाजता येणीच्या गोष्टी करणारा. म्हटलं हा शाहरुख खान होयस कोण? जाऊ द्या, आपल्याला काय करायला लागते, झोपा. सकाळी अजून काल्याचं कीर्तन आहे. मी डोळे बंद केले. त्यानं आवाज वाढवला, स्केल चेंज केली. म्हणे तू येणी एवढी लंबी कशी काय झाली? अरे शांती आवला लावला असेल ती. ती काही बोलली नाही. अजून आवाज वाढवला त्यांनी. आणि तू येणी एवढी लंबी कशी काय झाली? आमची अकोल्यातली बाई ते म्हणे बोर तोंड ते माई येणी नोय आपल्या म्हशीचं शापूट होय. मग दिवस निघाल्यावर मला समजलं की हे घर समजून म्हशीच्या गोठ्यात गेलं, आणि बायको समजून म्हशीची येणी हातात धरून विचारे तू येणी लंबी कशी काय झाली? ज्याले बायकोची वेणी म्हशीचं शेपूट याच्यातलं अंतर समजत नाही. डिफरन्स बिटवीन टेल ऑफ बफेलो अँड हेअर ऑफ वाईफ हे ज्याले समजत नाही. आमचे महाराज लोक म्हणते त्याले आत्मज्ञान सांगा. ब्रह्म एक सत्य आहे, जगन मिथ्या. अरे बोर तोंडी आहे. म्हणून तो तुकडोजी बाबाचा जन्म आहे. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया, भाग किया है तन को आखिर दुर्गति पाया रे, आखिर दुर्गति पाया रे, आखिर दुर्गति पाया रे. उतर गए जमराजा के घाट, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़
मधले व्यसन दूर केले पाहिजे याची अक्कल नाही, त्याचं जीवन कसं सुंदर बनेल महाराज. तरुण तरुण पोरं माझं सांगणं आहे. आणि तुमच्या इकडली ब्रेकिंग न्यूज सांगतो, तुमच्या इकडे एकमेकावर लय प्रेम आहे. खर्रा जर आणला तर माणूस एकटा खात नाही, बाल्याची माय खाणं जरा असा. आणि बाई सुद्धा त्यातला खर्रा खाते, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यानं खर्रा विकायला आणला, हे मोठरा आले आता तुमच्या इकडे. मी इकडेच असतो 12 महिन्यातले 4 महिने. हे सार ओळखीचं आहे, गाव गाव गावागावातला माणूस आणि माणूस. तुमच्या इकडे 2च्या मोटरा आल्या खर्रा घोटायच्या. जो खर्रा बनवून राहिला हातानं त्याचे ट्रायसेप निघाले, बायसेप निघाले. असं वाटते जिम मधून आला का. आणि खर्रा खाणाऱ्याचं थुत्तर असे गाल चालले अंदर अंदर. काही दिवसानं अंदरवारी मीटिंग घेणार आहेत ते. काही दिवसानं त्याचा एक्सरे काढायचं काम नाही, गालच एवढे पतले होऊन राहिले, बाहेरूनच दात दिसतील त्याचे. आणि आताच लग्न नाही होऊन राहिले लेकरायचे. परवा मला एक जण भेटला, म्हणे महाराज तुम्ही लय गाव फिरता. म्हटलं होळ काही लय आहे तुमची. म्हटलं आहे बाजार अशी, माझ्यासाठी एखादी पोरगी पाना, मला लग्नच नाही म्हणलं. एक गोष्ट बॉन्ड पेपरवर लिहून घे जा, जो खर्रा खातो दारू पितो. 2024 2028 नंतर म्हणजे 4 वर्षानंतर खर्रा खाणारा, दारू पिणारा, व्यसन करणारा याचं लग्न होणार नाही. हे मसनेऊद गावातच राहत. आमच्या इकडचे क्रुझर मध्ये क्रुझर गाडी भरून 10 जण एका महाराज जोड गेले. उत्तर प्रदेश मध्ये कायच्यासाठी लग्न नाही जुटून राहिलं म्हणून. म्हणजे महाराजच्या आश्रमात गेले. महाराज म्हणे आओ बच्चो बैठो. म्हणजे बसले. अरे अरे बैठो इधर से. हाँ क्या समस्या है. ते म्हणे महाराज जी हमारी शादी नहीं हो रही है, 55 लड़कियां देखी लेकिन एक ने ही मुझको हाँ नहीं कहा. महाराज म्हणे तेरी क्या समस्या है. सब लोगों की एक ही समस्या है, हमारी शादी हो रही नहीं. महाराज त्याचा भक्त होता एक. महाराज म्हणे जा रे, कितने लोग है तुम. 10 लोग है. जा 10 आसन लेके आ. मग त्याच्या भक्तानं 10 आसन आणले, टाकले. बैठो या. यायला वाटलं महाराज काही तीर्थ फिरत देईल. जा 10 माला लेके आ. मग त्यानं 10 माळा आणला. 10 कमंडलू लेके आ. त्यानं 10 कमंडलू आणले. आणि ते हात ठेवायचं असते एक लाकडाची बेपाटी, त्याला सोता म्हणते. 10 सोता लेके आ. त्यानं 10 सोते आणले. त्यातलं एक लय हुशार होतं. ते म्हणे महाराज हम शादी करने के लिए आए, आप तो हम भी यहाँ पे बैठा रहे, हाथ में माला धरा रहे, हाथ सोते पे रखा रहे, कमंडलू धरा रहे, ये क्या हो रहा है. महाराज म्हणे बोर तोंडे मायस तर लग्न नाही झालं म्हणून मी महाराज बनलो. तुमचं कुठून लग्न होणार. आज ही जी अवस्था निर्माण झालेली आहे, तरुण पोरांना माझं सांगणं आहे, व्यसन करू नका. कारण व्यसन तुमचं शरीर खात नाही, व्यसन तुमच्या जीवनातले सुख सुद्धा खाऊन टाकते. मी इंटरनॅशनल हॉस्टेल मध्ये राहिलेला पोरगाव. 28 राज्याचे पोरं माझ्यासोबत शिकायले होते. 5-5 फुटाची डस्टबिन रिकाम्या बिअरच्या बाटल्यानं वापस जात होती हॉस्टेलवरून. पण तुकडोजी महाराजांचे संतांचे विचार ज्याच्या अंतःकरणात असतात, त्याले दारू पिणाऱ्याच्या खोलीत रात्रभर कोंडून ठेवा, तो व्यसनाला स्पर्श करणार नाही. ही ताकद आहे संतांच्या विचाराची. ऐका. आणि ज्या दिवशी तुम्ही व्यसन करायला सुरुवात करता, त्या दिवशी तुमच्या जीवनातल्या सगळ्या सुखांचा अंत होते, शरीरातली ताकद जाते. मला सांगा, बिना खर्रा खाणारा जास्त जेवण करते का खर्रा खाणारा. बिना खर्रा खाणारा काही चमच्यानं जीवन राहिले आता खर्रेवाले. ह्या बाया मोठेपणानं सांगतात, माय बालीच्या घरचे पाहुणे 2 शेवळाले फुलके मरते तो 6 महिन्यात. अरे जवान असला माणूस तर त्यानं जेवण फुल केलं पाहिजे. रस्त्यानं आळवा जर एखादा आला तर एका भुकीत खालीच पडला पाहिजे, त्याले म्हणते तरुण. शक्ती शरीरामधली निघून गेली, कारण व्यसनानं तुम्हाला पछाडलेला आहे. आणि अजून सांगतो तुम्हाला, पुढच्या 5-6 वर्षामध्ये पोरैले पायासाठी पोरी येणार आहेत. त्या पहिल्यांदा तुमचा पंचनामा करतील की याचं तोंड कसं आहे. आणि जो व्यसन करते त्याच्या तोंडावर तेज नावाची गोष्ट नसते. त्याच्याकडे पाहिलं की आपला कॅमेरा दुसऱ्या इकडे फिरवावा. आणि काही माणसाचे चेहरे त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहावं वाटते. तुझसे प्यारा
सौंदर्य काय आहे? ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर गोरा नाही दिसला तर चालते, पण मनाला प्रसन्नता भेटली पाहिजे. तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया मैंने देखा नहीं, तुझसे प्यारा कोई मैंने देखा नहीं, सारी दुनिया घुमा, सारी दुनिया सारी दुनिया घुमा, सारी दुनिया घुमा. आज या देशामध्ये चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटत नाही. तुकडोजी महाराजांचा चेहरा रात्रीच्या 2 वाजता पहा. फोटोतला चेहरा सांगतो मी, माणसाच्या मनाला प्रसन्नता वाटते. शिवरायांचा चेहरा पहा, त्याच्यासारखे दाढीले कट हजारो लोकांनी लावले. आता नवीन स्टाईल आली, इकडून कट इकडून कट इकडून कट, गाडीले कट, घरात दाराले कट मारून पोरं चालले. दाढीला कट छत्रपती शिवरायांसारखा हजारो तरुण पोरांनी मारला, पण शिवरायांच्या चेहऱ्याकडे पाहून मनाला जसं वाटते तसं वाटत नाही, किती गोरा असू द्या. का? कारण यानं बाहेरून कट मारला पण आतमध्ये हिम्मत नाही, चारित्र्य नाही आहे. चरित्र जे भारताचं धन होतं ते निघून गेलेलं आहे. चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन. ते कॅरेक्टर जे आहे ते निघून गेलेलं आहे. जीवनामध्ये पैसा गेला तर पुन्हा कमावता येते, जीवनामध्ये संपत्ती गेली पुन्हा मिळवता येते, शरीरातली ताकद कमी झाली काजू बदाम खाऊन वजन वाढवता येते, पण एक खेप चारित्र्यावर डाग लागला तर पुन्हा धुता येत नाही. लक्षात घ्या, शरीराची संपत्ती गेली पुन्हा कमावता येते. शरीर गया तो थोड़ा कुछ गया, धन गया तो कुछ नहीं गया, लेकिन चरित्र गया तो सब कुछ गया. म्हणून ते चरित्र तेव्हा टिकून राहते जेव्हा माणूस निर्व्यसनी असतो. आज शिवाजी महाराजांसारखी दाढी करणाऱ्या चांगली गोष्ट आहे. कटिंगच्या स्टाईल आल्या. आता काही जण नवीन स्टाईल काढली, 2 एकर धान नांगरून टाकलं, 2 एकर तसंच ठेव. काही जणांना सगळ्या बांधी धुरे बंधारे कापून टाकले, वर एकच ठेवलं गोबीचं फुल. त्याचा चेहरा पाहिला की आपल्याला विचार पडते की गोबी वावरात पेरली, फुलं डोक्यात कसे काय निघाली. दाढी वाढून केस वाढून ऐका, जे हे बघा मनात गडबड करू नका. जयले काही गरज नाही ते घराकडे जा, मला कोणाची गरज नाही. फक्त जे जयले ऐकायचं इथं बसायचं आहे ते पद्धतशीर बसा. आज या जगाला केस वाढून सदानंद बनणाऱ्याची गरज नाही आहे. आज या देशाला बुद्धी वाढून विवेकानंद बनणाऱ्या तरुण पोराची गरज आहे. आज या देशाला त्या 23 वर्षाच्या भगत सिंगाची गरज आहे, ज्यानं कधी कोणाकडे पाहून चरित्राला डाग पडू दिला नाही. जेल मध्ये असताना सांगितलं, जेलरनं विचारलं, क्यों भगत सिंग, तुला कोणाला वरती एखाद्या वेळेस आयुष्यामध्ये प्रेम झालं नाही? तू कोणाच्या प्रेमामध्ये पडला नाहीस का? भगत सिंगानं उत्तर दिलं, ज्याच्या अंतकरणात विचार आहे, ज्याच्या डोक्यात बुद्धी आहे, कान देऊन ऐका. भगत सिंग म्हणतो, जेलर साहब, मेरे जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है. जेलर साहब, आप और कैदियों के जेल में जाओगे और जेल का दरवाजा खोलोगे, वहां पे काले पत्थर और गिरे हुए आंसू दिखाई देंगे, लेकिन कभी भूल कर इस भगत सिंह के जेल का दरवाजा ना खोलना. और कभी खोला और काले पत्थरों को कान लगाकर सुना तो मेरे जेल के बारात में से जो काले पत्थर है उनमें से भी आपके कान में एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, इनकलाब जिंदाबाद. एक्सक्यूज मी, मेरा दिल तुझ पे फिदा है रे, तू तो पूरा गधा है रे. बहे खून मेरा वतन के लिए, बहे खून मेरा वतन के लिए, वतन के लिए मेरी जान जाए
कोणाची गरज आहे? एक महापुरुष या देशाच्या मातीत जन्माला आला, ज्याला शाळेत जाऊ दिलं नाही लोकांनी. असा कानावर हात ठेवायचा आणि कानामध्ये शब्द जाण्याकरता हातावर शब्द गुरुजीचे आदळतील, कानात जातील, मनात जातील आणि मी शिकेल. जो दुसऱ्याच्या बंडीत बसला की लोक उतरून द्यायचे. थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी. लोटाभर पाणी ज्याला प्यायला भेटत नव्हतं तो बाबासाहेब आंबेडकर सिंबल ऑफ द नॉलेज नावाचा पोरगा. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर राहून त्यांनी शिक्षण घेतलं. कसं शिक्षण घेतलं ऐका, ज्यांना बुद्धी आहे त्यांनी लक्षपूर्वक ऐका. कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया. एक लड़का जो स्कूल के बाहर बैठता था इस भारत देश की तकदीर लिख कर चला गया. आणि त्या बाबासाहेबांना विचारलं, तुम्हाला जीवनामध्ये तुमचं मत काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आय एम फर्स्टली इंडियन अँड लास्टली इंडियन. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय. आज जाती जातीमध्ये सलोखा नाहीये. मला फार आनंद वाटला. तुमचं पहिलं गाव मी गेल्या कित्येक दिवसात पाहिलं असेल. सरपंच साहेब, उपसरपंच साहेब आणि सर्वांनी सांगितलं, महाराज आमच्या गावात तेली, माळी, कुंभार, चांभार, महार, मातंग, पाटील, धनगर, देशमुख, SC, ST, विजयंती, NT, खालचे वरचे, डाबरीतले, मंदिराजवळचे, गावाबाहेरचे सगळे प्रेमानं वागतात, सलोख्यानं वागतात. आज या देशाला असं वागण्याची गरज आहे. राजकारण करा, समाजकारण करा, अर्थकारण करा, पण माणूस माणसापासून दूर होता कामा नये. तेच पुढच्या काळात टिकणार आहे. ना धरती पहले है ना आसमान पहले है, ना धरती पहले है ना आसमान पहले है. कुरान और गीता में इंसान पहले है. ये मंदिर और मस्जिद के मसले आपको मुबारक हो, मेरे लिए तो मेरा हिंदुस्तान पहले है. भरत राम जी के तरह कर लो मिला, भरत राम जी के तरह कर लो मिला, भरत राम जी के तरह, भरत राम, भरत राम, भरत राम जी के तरह कर लो मिला, भरत राम जी के तरह कर लो मिला, कर लो मिला. तिरंगा झुकेगा सलाम के लिए, तिरंगा झुकेगा सलाम के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, वो बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए. जाने जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. देशासाठी जगणारा तरुण घडत नाही आहे, ते सांगत आहोत मगापासून. धर्मासाठी जगणारा तरुण घडत नाही आहे, माय बापासाठी जगणारा तरुण घडत नाही आहे. बाहेरून माणूस आहे पण आतून माणूस नाही आहे. शिक्षण व्यवस्था तुमच्या पोराला माणूस बनवू शकत नाही. पहिला मुद्दा. त्याच्याकडे लाखो रुपये आले म्हणजे तो माणूस बनू शकत नाही. करोडो रुपये कमावतात पण जनावरासारखे वागतात. तो चांगले कपडे घातले म्हणजे तो माणूस बनत नाही. आता नवीन फॅशनचे कपडे आले, तरुण पोरले धोतर घालणाऱ्याची लाज वाटते. मी लुंगी घालून विमानात गेलो, म्या पैसे भरले, म्या तिकीट काढलं, माझ्या शेजारचं टेन्शन मध्ये आलं की या लुंगीवाल्याला कोण विमानात आणलं. त्याला शरम वाटली, आपण सेल्फी काढताना याची लुंगी येईन आपल्या फोटोत. त्याला वाटते जीन्स पॅन्ट घातलं की माणूस लय सुज्ञ बनते. मला एक जण म्हणे, महाराज तुम्ही आमच्या जीन्स पॅन्टवर बोलत नव्हता, जो तुमच्या धोतरापेक्षा जीन्स पॅन्ट बरा आहे. म्हटलं कसा? म्हणे तुमचं धोतर किती दिवसातून धुवा लागते? म्हटलं एका कीर्तनात घातलं की दुसऱ्या दिवशी धुवा लागते. म्हणे आमचा जीन्स पॅन्ट. म्हटलं किती दिवस? जेवढे जास्त दिवस घालसान तेवढी चमक मारतात. तुम्हाला साबण पावडर जास्त लागते म्हणे. म्हटलं आम्हाला कमी लागते म्हणे. मग पैशाच्या हिशोबाने खर्च तुम्हाला जास्त आहे म्हणे का मला? म्हटलं तुला. अरे कसा काय जास्त म्हणे? साबण पावडर कमी लागून राहिली. म्हटलं ओ बयाळ बेल,
साबण पावडर कमी लागून राहिली पण खास खरूचा खर्च वाढून राहिला. जीन्स पॅन्ट घातला म्हणजे माणूस सुज्ञ होत नाही, लक्षात घ्या. लुंगी गुंडाळून डोक्याला शेला गुंडाळून या देशातला एक तरुण पोरगा अमेरिकेमध्ये गेला शिकागोच्या धर्म परिषदेत आणि फुटपाथवर उभा राहिल्यानंतर अमेरिकेतल्या 15-20 बाया गोळा झाल्या आणि त्यातली एक बाई म्हणे, एक्सक्यूज मी इंडियन मॉन्क, आय वॉन्ट टू सम क्वेश्चन. आय भारतीय साधू पुरुषा, मला तुला काही विचारायचं आहे. तेव्हा तो तरुण पोरगा फुटपाथवरचा म्हणायला लागला, येस ऑफ कोर्स प्लीज आस्क. आणि मग ते म्हणायला लागली, या आमच्या देशामध्ये कोड घालून कोणी कोड घातल्याशिवाय फिरत नाही. तू लुंगी गुंडाळून उभा आहेस पण तुझ्या चेहऱ्यावर मात्र मला तेज दिसते, आनंद दिसते आहे. एवढी शक्ती तुझ्यामध्ये कुठून आली? स्वामी विवेकानंद म्हणतात, एक्सक्यूज मी माय सिस्टर, तुमच्या देशामध्ये माणसाला सुंदर बनवायचं असेल तर टेलर सुंदर बनवतो, पण माझ्या भारत देशामध्ये माणसाला त्याचे कपडे नाही त्याचे संस्कार सुंदर बनवतात. In your country, character depends on clothes, but in my country, character depends on thoughts. माझ्या देशामध्ये विचारावर माणसाचं चरित्र घडवल्या जाते. आज काय, मी एका ठिकाणी पूजेला गेलो, माझ्या बाजूने एक जण बसेल होता, चिनोतचा जीन्स घाल, त्याच्या जीन्स पॅन्टले 17 खिसे होते, 17. मला चिल्लर 1 रुपयाचं काम होतं. म्हटलं दादा 1 रुपया आहे का? त्यानं 17 खिसे तपासले, 1 रुपया निघाला. मला म्हणे महाराज फोन पे करू का? मी म्हटलं गळव्यात फोन पे करतं काय? खिसे 17 पॅन्ट आले पण 1 रुपया नाही. कपडे आयटीत आहेत, लिवायचं टी शर्ट, पेपेचा जीन्स, वुडलँडचा बूट, ऍडिक्शनचा स्प्रे, रिबनचा गॉगल, आयफोन मोबाईल. अजून काही राहिलं का? बोल ना, काय फुकट आले का? आयफोनची वॉच, सगळं घातलं पण त्याच्या डोक्यात जर विचार नसेल तर तो सुंदर बनू शकत नाही, माणूस बनू शकत नाही. नकल में फंस गई दुनिया, हो नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. नकल में फंस गई दुनिया, नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. कपडे घातले, वारे गावागावातले कॉलेजले चालले, कोणी पवनी कोणी लाखांदूर. ते घरून निघालं की साऱ्या गावाले माहित पडते, टमक्याचं पोरग बस स्टँड वर चाललं, त्याचा बुटच तसा वाजते, टपाक 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 टपाक. असं वाटते पोरग नाही काठियावाळी घोडं चाललं काय, टपाक 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 टपाक. वापस येते तर टपाक 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 टपाक, मार्क छटाक छटाक छटाक. बाहेरून वेश सुज्ञ आहे. आता नवीन फॅशन आली, अजून फाटेल जीन्स पॅन्ट, दसळ्या निघेल घालून राहिले लोक. धोतराची आणि लुगडं घालणाऱ्या आईची त्यांना लाज वाटायला लागलेली आहे. बाहेरच्या कपड्याने माणूस माणूस बनत नाही. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, शिक्षण माणूस बनवण्याचं नाही आहे, कपडे माणूस बनवण्याचे नाही आहे. तो ज्या मित्रांमध्ये राहतो ते मित्र माणूसपणाची शिकवण देणारे नाही आहे. ज्या साधूचं कीर्तन ऐकायला चालला तो साधू माणूस बनायचं काही सांगत नाही. यजमान हातामध्ये चमचा घेऊन मी स्वाहा म्हणेल तेव्हा स्वाहा करेव. मला अजून नाही समजलं, चमच्यात तूप घेतलं आणि स्वाहा केला तर ते म्हणते हाताला हात लावा. मग नवऱ्याच्या हाताले बायको असा हात लावते. इलेक्ट्रिकचा करंट पास होते का इकडून? हा, चमच्यामध्ये तूप घ्या म्हणजे घेतलं. मी स्वाहा म्हणेल तेव्हा स्वाहा करा. मी टीका करत नाही आहे, त्याच्या पुढचं ऐकून घे. एका गावात असं सांगितलं, मी पूजेवाला आला म्हणे, महाराज आपण एकाच बिरादरीच्या खाऊन आमच्या पोटावर पाय देता. त्यांच्यासाठी नाही बोलत, तुम्ही त्याच्यातलं तत्व समजून घेण्यासाठी बोलतो. हातात तूप घ्या. आम्ही स्वाहा म्हणेल तेव्हा स्वाहा करा. 9 खारकाणा, 9 बदामाणा, 9 चिल्लर रुपयाणा. सगळी पूजा झाली की 9 रुपये माझ्या थैलीत टाका, 9 बदामा थैलीत टाका, 9 खारका थैलीत टाका.
बाकीचं सगळं माझ्या थैलीत टाकलं. मग तर म्हणते महाराज हे सुकलेले झेंडूचे फुलं आहे त्याचं काय करायचं बरं, आणि हे लाल तांदूळ आहे त्याचं काय करायचं. हे सर्व सुकलेले झेंडूचे फुलं गोळा करा, एका पिशवीत भरा आणि चुलबन नदीमध्ये नेऊन फेकून द्या. त्या पूजा करणाऱ्याला विचारा 9 खारका घराकडे नेऊन राहिला, 9 बदामा घराकडे नेऊन राहिला, 9 चिल्लर रुपये घराकडे नेऊन राहिला. झेंडूचे फुलं कोण घरी नेत नाहीत, त्याला माहित आहे 9 खारका पोट्ट खाल्लं तर वजन वाढते. 9 चिल्लर रुपये साबण पावडरच्या कामा पडतात. झेंडूच्या फुलाचा काही दाल तडका देता येत. नकल में फस गई दुनिया. साधू लोक असे निघाले. आमच्या अकोल्यात एक महाराज आला, मी बोलतोच कोणाच्या बापाला भेट नाही, मी रुपया कोणाचा खायला नाही. एक महाराज आला, तुम्ही आमच्या सारख्याच ऐकायला येत ना, तुम्हाला वाटते की हे लय कठीण आहे. तुकडोजी बाबा म्हणजे तो मार्ग लय कठीण आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तो मार्ग लय कठीण आहे. तुम्हाला साधू कोणचे पाहिजे, तुम्ही कसेही वागा पण आमचा आशीर्वाद तुमच्या संग, ते साधू आवडतात तुम्हाला. एक साधू आला, त्यानं साऱ्या गावातनी अकोल्यात भोंगा फिरवला वयाटोवर. 10 मिनिटात देवदर्शन. साऱ्या अकोल्यातले लोक जमा झाले. 3 किलोमीटरची रांग लागली. 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्काम त्याचा. सारे लोक मी पाहिलं, म्हटलं का आहे, म्हणजे 10 मिनिटात देवाचं दर्शन आहे. इकडून मी रांगेकडे पाहिलं. जाताना लेखाचे चांगले होते, शर्टिंग बिल्टिंग व्यवस्थित, भांग कपडे. येताना असा दिसत जाय असं वाटे उकिरड्यातून उकरून काढला. म्हटलं सीआयडी दया कुछ तो गडबड है इसमें. एका शायन्याने विचारलं, मी म्हटलं अंदर चालले तिथं खरंच देव दिसते का, म्हणे महाराज हो दिसते. म्हटलं खरं सांगा, आणि कायचा देव कायचं काय, अंदर एक 10 बाय 10ची खोली आहे, खोलीतला लाईट बंद आहे, महाराजनं धूप पेटवेला आहे, अंगारा लावेला आहे, महाराजच्या हातात दुपट्ट्याचं येट ना, महाराज पाठीवर रट्टा देते, विचारते सांग देव दिसला काय. आपण जर म्हटलं नाही तर महाराज अजून रट्टा देते, आपण जर म्हटलं नाही महाराज अजून रट्टा देते. ज्याची जेवढी ताकद तेवढे रट्टे तो खाते. म्हणे मी 50-60 खाल्ले. आणि शेवटी मी म्हटलं, म्हणे महाराज जी मुझको आप में देव भगवान दिख गया, अब मेरे शेजारी को दिखाओ. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे बाबा, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. एकटे तुकडोजी महाराज बोलत नाही. कीर्तन झाल्यावर कोणाला ऑब्जेक्शन असाल तर भेटा. कीर्तन झाल्यावर 8 ते 9 मिनिटं मी थांबणार आहोत. एकटे तुकडोजी महाराज म्हणत नाही त्यानं देव भेटत नाही म्हणून या विश्वातले सगळे संत सांगतात. गाडगे बाबा म्हणे बहाळ बेल्ले हो, दीन दुःखित माणसाला सोडून नुसती मूर्ती तुम्हाला कधी आशीर्वाद देऊ शकत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणे बसवी. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय 158वी ओवी. माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणे बसवी. आपण देवोदेवी यात्रे जाय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडा मासी, ते तुलाची पंचमीच्या दिवशी नागासी दे. 10 दिवस गणपती बसवला. गावागावात गणपती बसवले. काही काही पोट्टे गणपती आले की पहिल्या दिवशी म्हणते एक लाडू खसला गणपती बाप्पा बसला. आणि काल विसर्जनाच्या अगोदर म्हणते एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला आणि हा दारूच्या दुकानावर सुटला. माझी मूर्ती निपजवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची मूर्ती बसून काही होत नाही. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. कोणती पथ्य आहे? या तोंडानं काय बोलावं, या वाणीनं काय बोलावं, डोळ्यानं काय पाहावं. नुसता देव तसा भेटत नाही. ह्या माता भगिनी देवपूजा करतात. तुमच्या इकडे बाया देवपूजा करतात ना का? माणसाची ड्युटी लावली बाया करतात. ज्या दिवशी रिकामपण असलं त्या दिवशी या बाया देव खासतात. खस खस
आणि ज्या दिवशी गडबड असली घरच्या भावानं सांगितलं आज पवनीले आपल्याला लग्नाला जायचं आहे मंगल कार्यालयात तुही देवपूजा फेवपूजा लवकर अटप जो मग बा बायेची देवपूजा पुऱ्या देवाच्या गच्च्या पकडते असे उचलते असेच गंजात डुबवते असेच बाहेर काढते कोणाचे ढोपरं फोडले कोणाच्या डोक्याले पाणी नाही तो गणपती म्हणते नळ योजना आमच्या वार्डात आलीच नाही मातीचा देव त्याला पाण्याचा भेव मातीचा देव त्याला पाण्याचा भेव अरे दगडाचा देव त्याला वंडराचा भेव दगडाचा देव त्याला वंडराचा भेव देव म्हणजे इव्हेंट केला देव म्हणजे सेलिब्रेशन केला देव म्हणजे फॅशन केला तुमच्या इकडे गणपती चांगले बसवले असतील आमच्या अकोल्यात एका जणानं बुलेटवरचा गणपती आणला मग एकानं त्याचं पाहिलं तो म्हणे याचा गणपती बुलेटवर आला का आपला गणपती अपाची जमीन इकली बापाची एका जणानं तुपाचा गणपती केला एकानं हरायचा केला एक आमच्या इकडे कापूस पिकते तर कापसाचा केला बाया आल्या गडबडीत आरती घेऊन कर्पूर दीपम धूपम समर्पयामी कापसाचा गणपती दिली गणपतीले वाप पेटला गणपती मग फायर ब्रिगेड वाले आले त्याने युजोला गणपती हातपाय मोडले त्याचे दगडाचा देव त्याला वडराचा भेव दगडाचा देव त्याला वंडराचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव सोनं चांदीचा देव त्याला चोराचा भेव अरे फेसबुकचा देव त्याले रिक्वेस्टचा भेव फेसबुकचा देव त्याला रिक्वेस्टचा भेव अरे इंस्टाग्रामचा देव त्याले स्टोरीचा भेव इंस्टाग्रामचा देव त्याला स्टोरीचा भेव अरे लेकराचा देव त्याले बिस्किटाचा भेव लेकराचा देव त्याला बिस्किटाचा भेव अरे मातीचा देव त्याला चोराचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव दही दुधाचा देव त्याला भोक्याचा भेव माणसाचा देव त्याला बायकोचा भेव श्रोतेचा देव त्याला कीर्तनकाराचा भेव नेतेचा देव त्याले मतदानाचा भेव देव शान भेटायचा नाही रे बाबा बाजारचा भाजीपाला मणिलाई भाव म्हणे देवा मला भाव मणिलाई भाव म्हणे देवा मला भाव देवा शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही सत्याचरणाबिन वंदनीय महाराजांचं चिंतन आहे का महाराज म्हणतात बाबा यानं देव प्राप्त होत नाही आहे माणूस ज्या मार्गाने चाललेला आहे तो बाहेरच्या गोष्टीवरून पाहायला लागला आमचा देव कशानं मोठा ठरत आहे देव मोठा नव्हे मंदिराने परवाच्या दिवशी मी एका ठिकाणी गेलो होतो एका जणानं दुसऱ्या इकडचा हुबेहूब नजारा उभा केला देवाचा लोक गणपतीचं दर्शन घ्यायला गेले नाही तो नजारा पाहायला गेले आता दुर्गा उत्सव येणार आहे मागच्या वर्षी मी गुजरातला होतो दुर्गा उत्सव एका जणानं 4 कोटीचा देखावा उभा केला आज माणसं त्या देवाला मोठे दिवे लावून मोठा बनवत आहेत देव मोठा नव्हे दिव्याने देव मोठा नव्हे साळुंकीने ग्रामगीता प्रार्थना जो विश्वधर्म देव कशानं मोठा बनते देव भावनेनं मोठा बनते आणि तो मंदिरामध्ये बंदिस्त नाही आहे सावतोबा शेतावर काम करायला गेले देवाला त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन उभं राहावं लागलं सज्जन कसाई महाराज मांस विकत होते पण लक्ष्मीला प्रसन्न व्हावं लागलं जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले चिपळीचा आवाज आल्याबरोबर देवाला प्रगट व्हावं लागलं धावनिया सगळ्यांचे कामे करी धावनी या सगळ्यांचे कामे करी भाविकांच्या मेळ्यात भाविकांच्या मेळ्यात हो धावनी या सगळ्यांचे कामे करी धावनी या सगळ्यांचे कामे करी भाविकांच्या मेळ्यात भाविकांच्या मेळ्यात भाविकांच्या मेळ्यात शेतावरती मजूर जाती जातो त्यांच्या सवे जातो त्यांच्या सवे
काय भजन 10-15 महिन्याचं कामच नाही, एका टकीत आराम. या देशातल्या भगवान परमात्म्याला इमानदारीनं काम करणारा आवडत. साधू सांगू तुम्हाला एक नंबरचा कोणता आहे? मायासारखा धोतर घालून कीर्तन करते तो साधू एक नंबरवर नाही आहे. जो पूजा करते मंदिरात देवाजवळ बसते तो नाही आहे. जो अंगाला चंदन राख पासून जंगलात बसलेला आहे तो नाही आहे. महाराजचे शब्द ऐका माझ्या प्याऱ्या मित्रांनो, माझ्या भावांनो ऐका. महाराज म्हणतात, अहो सत्वशील साधू तोची भला. खरा साधू कोण आहे? जो रिकामा कधी न पाहिला, तो काम करताची ओळखला पाहिजे सत्य. या देशातला एक नंबरवरचा साधू कोण आहे? जो सतत काही ना काही करतो. शेतामध्ये राब राब राबतो, टोंगळ्यापर्यंत चिखलात उभा राहतो. तुमच्या इकडे शेतात काय पेरतात? सोयाबीनच्या वळ्या, धान पेरतात ना. 1 किलो धान जर पिकवायचं असेल तर किती पाणी लागते? ज्याईले 15-15, 20-20 वर्ष निवडून दिलं त्याईले गावात बोलावा, मीटिंग घ्या द्यायची. त्याच्या गळ्यात गुलाबाईचे हार टाका, त्याईले विचारा 1 किलो धान पिकवायले साहेब किती पाणी लागते? माहित आहे का कोणाला? माझ्या इकडे नाही पेरत धान, आमच्या इकडे सोयाबीन पेरतात. सोयाबीन दिन तर दिन नाही तर नाही दिन. 1 किलो धान पिकवायचं असेल तर 5000 लिटर पाणी लागते. पुस्तक वाचा जरा, चापल जा, झांबल जा. 5000 लिटर पाणी टाकते, 1 किलो धान पिकवते. टोंगळ्यापर्यंत शेतामध्ये चिखलात उभा राहते. बांधीमध्ये पाणी साठलेलं आहे तरी शेतात उभा राहते. सकाळी दिवस निघाला की शेतावर जाते, संध्याकाळी परत येताना रिकामा येत नाही. डोक्यावर शेळीसाठी चारा घेऊन येते. घरी आल्यावर डोक्यावरचं गवत टाकल्यानंतर गाईची धार काढते, जेवण करते, लोटाभर पाणी पिते. पत्नी गादी टाकायच्या अगोदर कधी कधी जमिनीवर त्याला झोप लागून जाते. तो या देशातला एक नंबरवरचा साधू आहे, जो दिवसभर कष्ट करते, रिकामा राहत नाही. आणि या देशातला दुसरा महत्वाचा साधू आहे, जो -°C मध्ये, -15°C मध्ये सियाचीन बॉर्डर वरती खांद्यावर AK-47 घेऊन उभा राहते. देशावर कोणाची वाकडी नजर पडेल तर मी माझ्या छातीवर गोळ्या झेलेल, हा निर्धार ज्याचा आहे. पत्नीचा फोटो पाकिटात ठेवते, लेकराची आठवण आली तर फोटो पाकिटात ठेवते, आणि असा पाकिटातला फोटो काढून पाहते. पत्नीची आठवण आली तर पत्नीचा फोटो पाहते मोबाईलच्या वॉलपेपर वरती, आणि त्याच्या बॉसची जर ऑर्डर आली तर तो फोटो, तो मोबाईल तसाच्या तसा ठेवून देते, पुन्हा बंदूक घेऊन सज्ज होते. तो या देशातला महत्वाचा साधू आहे. हे 2 साधू राहिले, बाकीचे साधू दांगडो करून राहिले. या देशात साधुत्व जे आहे ते सुद्धा माणूस बनण्याचं प्रबोधन करत नाहीये. मोठे मोठे सत्संग चालू आहे. मला एक जण म्हणे, महाराज तुम्ही 11-22 दिवस टीव्हीवर दिसले, जी टॉकीजवर, अजून कोण ना दिसून राहिले. म्हणजे डबल या चांगलं करता. म्हटलं नाही, जास्त टीव्हीवर चमका नाही लागत. लय साधू जर टीव्हीवर चमकला तर जयलाच झाला. काही साधू पहा तुम्ही टीव्हीवर चमकत जाए. हाँ बोल बेटा, तेरी समस्या क्या है? कुछ नहीं महाराज, मैं महाराष्ट्र के नासिक जिले से आया हूँ. बहुत दिन हो गए लेकिन मैं बहुत प्रयास करने के बाद ही मेरी नौकरी नहीं लगती, क्या करूं? तो बाबा इचारे असे हाथ करून, बच्चा तू समोसा खाता है क्या? तो म्हणे हाँ बाबा जी खाता हूँ. कैसे खाता है? कैसे खाता है म्हणजे भेजे से खाता है. तो मैंने कुछ नहीं, पौनी के चौक पे जाता हूँ, वो बड़ का बड़ा पेड़ है, बड़ का. काही काही जणीची हिंदी म्हणजे लस खतरा असते. मेरे आंखों से, दोनों आंखों से नहीं दिखा, इसलिए मैं तुझको बोलिया. तो मैंने कुछ नहीं बाबा जी, होटल पे जाता हूँ, समोसे की ऑर्डर देता हूँ, समोसे वाला समोसा लाता है, मैं लाल चटनी मंगाता हूँ, लाल चटनी को लगाकर खाता हूँ. बाबा मैंने, बच्चा यही तो गड़बड़ हो रही है. समोसा खाना लेकिन लाल चटनी के साथ मत खाना, हरे चटनी के साथ खाना, कृपा बनती रहेगी. त्याले म्हणा बयाळ बेलण्या, बुद्धीत उजीळ पाडा जरासा. 34% जवान पोट्टे
साधू महाराज लोक जोड जाऊन विचारते मग नोकरी काही लागीन कोणत्या महिन्यात लागीन हवे हो. या राजाच्या प्रतिमेकडे पाय. अंधश्रद्धा ज्या माणसाच्या डोक्यात आहे तो जीवनात कधी क्रांती करू शकत नाही. तो जीवनामध्ये फक्त लाचार बनतो. या राजाच्या घरी पोरग जन्माला आलं राजाराम महाराज. आणि मावळा सांगत आला महाराज आपल्या राजघराण्याला वंशज भेटला पण तो जन्माला येताना पालथा जन्माला आलेला आहे म्हणजे अपशकुन घडलाय. म्हणून मी तुमच्या गळ्यातली ही मोत्याची माळ घेऊ शकत नाही त्या कवळ्याची माळ घेऊ शकत नाही. महाराजच्या जागेवर जर दुसरा एखादा राजा असता मुख्यमंत्री पंतप्रधान वगैरे वगैरे असता त्यानं म्हटलं असतं आता पंडितजीले बोलावं लागते पूजा करावं लागते अपशकुन घडला. मावळ्याला शिवाजी महाराज विचारतात काय झालं राजे. जो पुत्र जन्माला आला तो जन्माला येताना पालथा जन्माला आला. छत्रपती शिवरायांच्या मुखातून वाक्य प्रगट झालं. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स अँड थॉट ऑल्सो. त्यांचा विचार आणि त्यांचा शब्द महत्वाचा आहे. काय झालं तुमचा मुलगा जन्माला येताना पालथा जन्माला आला. शिवाजी महाराज म्हणतात अरे पालथा जन्माला आला म्हणून काय झालं. अख्खी मोगलशाही तो पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात बुद्धी. मर्द मराठा वीर शिवाजी. मर्द मराठा वीर शिवाजी. अवतरले जगती 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 शिवाजी. अवतरले जगती. गडकोटाना सर करण्याला. गडकोटाना सर करण्याला. गडकोटाना सर करण्याला पाठविले त्या मालुसरेला. पाठविले त्या मालुसरेला. पाठविले त्या मालुसरेला. संगे घेऊनी वीरगडाला. संगे घेऊनी सूर्याजीला. गेले गडावरती शिवाजी. गेले गडावरती शिवाजी. अवतरले जगती 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 शिवाजी. अवतरले जगती. शर्यतीनं गड लढवण्याची ताकद. बुद्धीमध्ये विवेकाचा विचार आणि मनगटामध्ये जोर होत. कोणाच्या पुढे डोकं झुकवण्याची गरज नाहीये. हात फैलवण्याची गरज नाहीये. जगशील कसा तू सांग गड्या. जो उद्योग करत नाही तो काय जगू शकतो. जो काम करत नाही तो काय मोठं काम करू शकतो. जो कार्यामध्ये प्रवीण नाही तो काय जगात नाव करू शकतो. म्हणून या देशामध्ये प्रबोधन करणारे जे सुंदर आहे ज्या विचारानं भलं होते त्याचं ऐका. मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. अंडरलाईन सिंगल नोटेड. काळजावरती लिहून घ्या मनामध्ये करून घ्या. कोणत्याच महाराजवर कोणत्याच भाषणावाल्यावर पुरा विश्वास ठेवू नका. मी महाराज असून सांगतो तुम्हाला कोणत्याच महाराजवर कोणत्याच व्याख्यात्यावर कोणत्याच प्रबोधनकारावर भाषण देणाऱ्यावर पुरा विश्वास ठेवू नका. त्याचं ऐकलं तर पुस्तक उघडा वाचून पहा. पुस्तक वाचल्यानं माणूस किती मोठा बनते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नावाच्या पोराच्या घरातनी खायला भाकर नव्हती. एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला. जहाजामध्ये मित्रासंग बसून जात होता. मित्र जहाज बोलवत होता आणि हा पोरगा पुस्तक काढत होता. लोक रामेश्वरमच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा मारून येत होते. तेवढ्या टाइमात हा पोरगा पुस्तक काढत होता आणि फिजिक्सचं पुस्तक वाचत होता. द पॉइंट ऍट विच ऑल मास ऑफ द बॉडी
इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. पुस्तक वाचलं, अभ्यास केला, बुद्धी तल्लक बनवली. ज्याच्या घरी एक जळलेली पोळी 2 बाप लेकांना वाटून खावी लागत होती, तो शिक्षणाच्या बळावर, पुस्तकाच्या बळावर, वाचनाच्या बळावर अमेरिकेच्या दरवाज्यात ज्या दिवशी उभा राहिला, मानीला झटका दिला त्या माणसानं, तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं त्याला सॅल्यूट केला. वेलकम मिस्टर डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन अवर अमेरिका. याला ज्ञानाचा पावर म्हणतात लेका. याच्या त्याच्या मांग फिरल्यानं काही नसते होत. माणसाच्या हृदयात पवित्रता पाहिजे, बुद्धीत विवेक पाहिजे आणि मनगटात जोर पाहिजे, झालं जीवन सफल. पण असं सांगणारे प्रबोधनकार नाहीत, म्हणजे माणूस बनवण्याचं सांगणारे कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते. माणूस बनण्याचे सगळे उपाय थांबले. मग तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हो, हरी दिसला. भीक मागता प्रभू दिसला हो, हरी दिसला. माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला. भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. शेवटचे 1.25 मिनिटं बाकी आहेत कीर्तनाचे. संपला कार्यक्रम. एक अत्यंत महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी. प्रवचनकार आला, कीर्तनकार आला, व्याख्याता आला आणि बोलून गेला. त्यानं गावाले काय दिलं? काहीच नाही. फुकटच्या गोष्टी सांगितल्या, निघून गेला. असे वांजोटे कार्यक्रम करणारा महाराज मी नाही आहे. एक अत्यंत महत्वाची सूचना आहे. नुसतं ऐकल्यानं काही होत नाही. माग मी नाशिकला गेलो, एक जण म्हणे, महाराज 55 वर्षापासून आमच्या गावात सप्ताह सुरू आहे. 54 वर्ष एकच महाराज आले. मागच्या वर्षी ते मेले ना, आता तुम्ही आले. म्हटलं मला मारून टाकजो. सांगू सांगू महाराज लोक खलास होऊन राहिले. पण लोक बुवा तुम्ही करा वटवट आणि आम्ही निंबर गट. असं करू नका. हे जे विचार आहेत ते आचरणामध्ये आणा. 3 गोष्टी सांगेल, जास्त नाही. माता भगिनी ऐका, ऐका. हॅलो, साऊंड चेक. 1500 नाही आले वाटते, एखादा मान 4500 आले वाटते. जगामध्ये जे जे माणसं असतील त्या सर्वांसाठी मी कधीच कोणाला म्हणत नाही गळ्यात माळ घाला. अक्कल असेल तर घाली. पण 1, 2, 3 गोष्टी मी सांगतो. पहिली गोष्ट, घरात जर वाढदिवस करत असाल, आपल्या पोराच्या बर्थडेला 500चा केक कापत असाल, 300चा कापा. 200नं सस्ता घ्या. उरलेल्या 200 रुपयात अशा गरीबाच्या पोराच्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापा. ज्याचा वाढदिवस साजरा करणारा कोणी नाही आहे, त्या 200 रुपयात तुम्हाला करोडो रुपयाचा आनंद भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरात लग्न आहे, 2 लाख रुपये लग्नावर खर्च करा, काही हरकत नाही. 2.5 लाखाचा बजेट असेल तर उरलेले 50,000 गरीबाच्या अशा पोरीच्या लग्नाच्या वेळेस त्या 50,000तले 5-5 हजार द्या. बाई हे 5,000 घे. अर्धा ग्राम होत असेल तर अर्धा ग्राम, 1 ग्राम होत असेल तर 1 ग्राम सोनं या माया पैशानं कर. तुम्ही तिची सख्खी मावशी नसू द्या, नातेवाईक नसू द्या, सख्या मायच्या गळ्यात गळा टाकून जशी पोरगी रडते ना, तशी रडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पैशामध्ये इतराचं दुःख कमी करण्याची ताकद आणा. आपल्या घरामधलं कोणी मरण पावलं असेल, मोठी पंगत देता. 50,000ची काय देता? द्या पंगत. देऊ नका असं नाही. 30,000ची द्या. उरलेल्या 20,000मध्ये ज्या लेकराईले खायला भेटत नाही त्याला द्या. मी गंमत म्हणून बोलत नाही महाराज. मी लय फी घेतो मी कार्यक्रमाची. इथून 50% घेतली फक्त. आयोजक मंडळी, तरुण मंडळ त्याच्या दुप्पट घेत असतो. खूप पैसे घेतो, पण घेतलेल्या पैशातून मला सांगताना आनंद वाटतो. 22 आई वडील नसणाऱ्या पोरांचं शिक्षण करतो वर्षभर. कोणाच्या बापाचे पैसे नाहीत त्याच्यात. रात्रंदिवस घाम आठवतो. तुम्हाला माहित नाही, विज्ञान सांगते, अकॉर्डिंग टू सायन्स 15 मिनिटं बोलायचं असेल तर 2 लिटर दुधाची एनर्जी लागते शरीरात. आज जेवण केलं का? आयोजकाला विचारून घे जा. महिने झाले जेवण करू नका देऊ तरी बोलण्यात एवढाच पावर दिशील.
हा पावर शरीरातून येत नाही, आपल्या शब्दाच्या मागे आपल्या जगण्याचा पावर असते. नुसते शब्द तर कोणी बोलते. ज्या दिवशी तुम्ही वागणं सुरू कराल, जो माणूस जिंदगीत कधी खोटा बोलत नाही त्यानं जर म्हटलं खोटं बोलू नये तर त्याचा परिणाम होते लोकांवर. भगवान बुद्ध अंगुली मालाले एकच वाक्य बोलले होते फक्त, झाडाचं पान तोडून आण. त्यानं तोडून आणलं. भगवान बुद्ध म्हणत आता झाडाले लावून दे. तो म्हणे पागल हो गए क्या महात्मा, एक बार टूटा हुआ शाख से जुदा हुआ पत्ता कभी फिर से उसे लगता नहीं. भगवान बुद्ध एकच वाक्य बोलले फक्त, अरे जब तोड़ने के बाद जोड़ना नहीं आता तो तोड़ने का अधिकार तुझे किस भगवान ने दिया है. एका वाक्यानं डाकूच्या हातची तलवार खाली पडली. भगव्या रंगाचं चिवर घातलं त्यानं. पाना ती पाता वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही, अदिन्नदाना वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही, मुसाबादा वेरमणी सुरामीर मज्जपमाद ठाणा. पंचशिलाचा अंगीकार केला आणि जीवन बदललं त्याचं. एका वाक्यात जीवन बदललं. काऊन? भाषणबाजी नाही केली भगवान बुद्धांनी. जे वाक्य बोलले तेवढं अंतकरणात करुणा होती त्यांच्या. जंगलानं गेले तर वाघीण जबडा वासून बसलेली होती. त्या वाघिणीच्या पोटाची भूक पावल्या गेली नाही. स्वतःचा पाय वाघिणीच्या पायात ठेवला, पण वाघिणीनं डोळ्याकडे पाहिलं. त्या वाघिणीच्या लक्षात आलं या महात्म्याचं मांस खाऊन आपलं पोट तर भरील, पण या जगाले महात्मा भेटणार नाही. त्याच्या डोळ्यातली करुणा पाहून वाघानं सुद्धा त्यांच्या मांसाला दंश केला नाही. याला प्रेम म्हणतात. वाक्य भाषण तर लय जण देऊन राहिले, शिवाजी महाराज शिवाजी महाराज. आमच्या अकोल्यात एक वक्ता आला, मारे बोंबलला शिवाजी महाराज. एक जण माझजवळ आला, म्हणे महाराज याचं व्याख्यान ऐकलं तर अंगावर एवढाले काटे उभे राहिले, आणि आमच्याच अंगावर नाहीत राहिले म्हणे, त्याच्याही अंगावर राहिले. म्हटलं मग काही नाही म्हणे, आमच्या अंगावरचे काटे आपोआप गेले, पण त्याच्या अंगावरचे काटे गमासाठी हॉटेलमध्ये 90 बोलावं लागलं. शिवाजी महाराजवर बोलणं सोपं आहे बाबू, छत्रपती शिवरायांसारखं जगणं कठीण आहे. नुसती भाषणबाजी म्हणजे कीर्तन नाही. या कीर्तनातून माणसाचं जीवन घडावं याकरता मी कार्य करतो. एक छोटं काम करतो. आमच्या गाडीवर लिहिलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय. आता 11 ऑक्टोबर पासून तुमच्या भागातली 2-3 मुलांचं रजिस्ट्रेशन झालं. 11 ऑक्टोबर पासून 2 वर्षासाठी पोरांचे राहणे खाणे जेवण कपडे लत्ते घालण्याच्या धोत्रापासून चप्पल पासून सगळी व्यवस्था अकोल्याला 11 ऑक्टोबरला तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तारखेप्रमाणे ज्या दिवशी पुण्यतिथी आहे तेव्हापासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे. 11 पोरांची नोंदणी तिथं घ्यायची आहे. पोरं वाढतील त्याच्यात. माझा सांगण्याचा मतितार्थ फक्त एवढाच आहे, बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवणी या तृप्त कोण झाला. जीवनामध्ये माणसानं काही कार्य केलं पाहिजे. छोटस कार्य तुम्हालाही सांगणं आहे. आपल्या आजूबाजूला कोणी दुःखी असेल त्याची हाक ऐका. पैसा कोणालाही कमावता येते. महाराजनं लहर की बरख्यात सांगितलं, व्यासपीठावरून काही शब्द सांगायचे नसतात. अरे पैसा कोण नाही कमावत. रस्त्याच्या कडेवर उभ्या राहणारा भिकारी दिवसभर अल्लाह के नाम पे दे दे 1-1 रुपया रेल्वे स्टेशनवर मागणारा 2000 कमावते. दिवसाले 2000 कमावणं 1000 कमावणं, खाना पीना मजा करना ये तो पशु भी जानते. मानव जन्म कुछ और है बिरले उसे पहचानते. चिर सत्य क्या और नित्य क्या है कहा कैसे पता. तुमच्या जीवनामधलं सत्य तत्व ज्या दिवशी ओळखता आलं त्या दिवशी जीवन सुंदर झालं. म्हणून आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे सर्वांनी हे कार्य करावं. आणि सूचना जी सांगितली होती ती ही, या पेंडॉलच्या आवारामध्ये बसलेल्या लोकांमध्ये कोणी असा मुलगा किंवा अशी मुलगी असेल जिला आई आणि वडील दोघही जण नाहीत आणि तिच्या शिक्षणामध्ये पैशाची कोणत्याही गोष्टीची त्याच्या शिक्षणामध्ये कोणत्याही गोष्टीची अडचण आहे, चिंता करू नका. त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च घेण्याची जबाबदारी या भगवंताच्या व्यासपीठावरून मी घेतो. त्याचा संपूर्ण खर्च माझ्या कीर्तनाच्या पैशातून होईल. आज जगाला, आणि हे नुसतं बोलायसाठी नाही बरं, खरोखर तुमच्या भागामध्ये साकोलीचा मुलगा आहे, आम्ही त्याची नावं मुद्दामून सांगत नाही, अनेक परिसरामधले मुलं आहेत. आपल्या जीवनामध्ये थोडं तरी काम करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. घरी दही खाता लोणी खाता ताक तर शेजाऱ्याले वाटा. ज्यांची बाग फुलून आली गुलाबाचे फुलं आहेत, अबे 4 फुलं तर दुसऱ्याला दे देवपूजाला करायला.
ज्याच्या बोरले खूप पाणी लागलं, बाजूच्या शेतावाल्याला दे ना जरासं घंटाकभर, नाही त्याचं धान पिकलं तर माय कसं होईल. जीवनामध्ये टाकून द्या, अपने लिए जीता वो जीना नहीं है, और सेवा में जो मरता वो मरना नहीं है. ऐसे तो जीते यहाँ कीड़े मकोडे, होटल में खा करके भजिये पकोडे. आपलं जीवन त्याच्या करता नाही. राष्ट्रसंतांनी मला बोलण्याची जी ताकद दिली त्यानुसार बोललो. जय हो तुम्हारी तुकडो जी बाबा. राष्ट्रवंदने करता सर्वांनी उभं राहा. व्यासपीठाच्या बाजूला, विचारपीठाच्या बाजूला सर्व मान्यवर यांचे आभार. आमचे सवंगडी आहेत, आमचे भारतजी भुर्ले आहेत, आमचे भुर्ले मामा आहेत, दादा आहेत, विशेषतः आमचे आकाशजी मल्लिक आहेत. हे फार सुंदर व्यक्तिमत्व आहे. गायक आहेत, वादक आहेत, अभ्यासक आहेत, महाराजांचे सेवक आहेत. आमचे विद्यार्थी आहेत शिबिरामधले, सुहास भेंडारकर आहेत. आमचे माझ्या वयाच्या 6व्या 7व्या वर्षापासून सोबत आहेत रोशनजी गावंडे आहेत. आता आमच्याजवळ गाड्या आल्या तर लोक वा वा करतात, पण सायकलवर जेव्हा कीर्तनाला जात होतो तेव्हापासूनचे आमचे सोबती आहेत. आप यांचे खूप खूप आभार. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. हे साऊंड श्री गुरुदेव कुळेगावचा साऊंड याच्यासाठी टाळी वाजवा जोरदार. नाही तर तुमच्या भागात मी जिथं कुठं येतो साऊंडलेस रोग येते. मी तिकडून बम येतो चार्जिंग करून. साऊंड सिस्टीम वालेले अक्कलचा पत्ता नाही. पण गुरुदेव, नाव गुरुदेव असलं की काही प्रॉब्लेमच येत नाही. हे गुरुदेवाची ताकद आहे. गुरुदेव साऊंड यांना धन्यवाद. आपल्या सर्वांना धन्यवाद. राष्ट्रवंदने करता सर्वांनी हात बांधून असे उभे राहा. असे बांधू नका की उद्या सकाळी बायकोले सोडायला लावला. म्हणजे सोडता येते ना असे बांधा. ज्यांना म्हणता येते त्यांनी म्हणा. बाकीच्यांनी राष्ट्रसंतांचे शब्द ऐका, काळजामध्ये साठवून घ्या. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंगराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. स्पृशा स्पृश हटे यह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य ध्यान दैवी गुण घर
घर में प्रगटाने, सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने। टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने। विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा, धन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा। एक राल फक्त 40 सेकंदात सांगतो। तरुण मुलांच्या जीवनामध्ये जे नैराश्य आहे, फ्रस्ट्रेशन आहे आणि जीवनात कधी कोणता प्रश्न पडला, एक रिक्वेस्ट आहे आपल्याला सगळ्यांना, विनंती आहे। इंस्टाग्रामवर आमचं प्रशांत महाराज ठाकरे पेज आहे, 104-5K लोक काहीतरी लाखाच्या वर, आणि दुसरं एक पेज आहे प्रशांत महाराज ठाकरे फॅन, त्याच्यावर 20-22 हजार लोक काय फॉलोअर्स आहेत। तरुण पोरांना माझी विनंती आहे, युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला प्रशांत महाराज ठाकरे हे चॅनल किंवा इंस्टाग्रामवरचं पेज फॉलो करा। आता 1-1.5 महिन्याच्या नंतर खास तरुण पोरांसाठी महिन्यातून एक वेळा पूर्ण निशुल्क बिना पैशाचं ऑनलाईन सेशन आम्ही ऑर्गनाईज करत आहोत तुकड्यादास क्लबच्या माध्यमातून। तुम्ही जर ते सबस्क्राईब केलं, फॉलो जे काही आहे ते जर केलं, तर तुम्हाला जीवनामध्ये कोणताही प्रश्न असो आमच्या परीने आम्ही त्याच्यात मदत करेल, त्याच्यावर सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करेल। श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय हो, बोलो जी श्री गुरुदेव की जय हो, वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय हो, सब साधु संतन की जय हो, अपने अपने माता पिता की जय हो, आज के आनंद की जय हो। जरा जोरात आवाज काढा, वर काही पेंडॉल नाही उडून जाणार नाही। बोलो भारत माता की जय हो। कीर्तनाचा कार्यक्रम संपला, सर्वांनी शांततेत चालू लागला।